बायोलॉजीमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे की बोर्ड HSC 2024ला विचारले जाण्याची शक्यता आहे, जे की 6 तारखेला आपल्याला मोस्ट ऑफ द टाइम बघायला मिळणार आहे. ते सर्व प्रश्नांची चर्चा आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहे. सर्वांचं व्यवस्थित लक्ष पाहिजे विद्यार्थ्यांनो. आजच्या लेक्चरमध्ये हे जे तुम्हाला प्रश्न देणार आहे ते फार महत्त्वाचे आणि त्याच्यापैकी तुम्हाला मोस्ट ऑफ द प्रश्न येणारे 6 तारखेला तुमच्या बायोलॉजीच्या एक्झामला बघायला मिळणार. आता पहिल्या चॅप्टरचा विचार केला तर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स या चॅप्टरमध्ये आपल्याला पहिला प्रश्न महत्त्वाचा आहे की ॲनिमोफिली आणि एंटोमोफिली यांचा फरक स्पष्ट करा. दुसरी गोष्ट व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनच्या आर्टिफिशियल मेथड्स म्हणजे काय आणि कटिंग आणि बडिंग या दोन प्रोसेसेसला किंवा दोन मेथड्सला डिफाईन करा. तिसरा गोष्ट विचारली जाणार सेल्फ आणि क्रॉस पॉलिनेशन यांचा फरक स्पष्ट करा. चौथी गोष्ट ॲनिमोफिली आणि एंटोमोफिली यांचा फ्लोरल ॲडॅप्टेशन सांगा. पाचवी गोष्ट डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय याचा अर्थ सांगा. ठीक आहे, किंवा त्याला एक्सप्लेन करा. दुसरा चॅप्टर जो आहे तो आहे लोअर आणि हायर प्लांट्स मधलं रिप्रोडक्शन. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डायग्राम काढून त्याला व्यवस्थित स्केच लेबलिंगसाठी एक प्रश्न येणार आहे. त्याच्यानंतर TS ऑफ ओव्हरी आणि मेन्स्ट्रुअल सायकल इन ह्युमन फिमेल हे तुम्हाला एक्सप्लेन करायला येणार आहे. त्याच्यानंतर TS ऑफ टेस्टिस अँड स्पर्म हा देखील प्रश्न येऊ शकतो. फर्टिलायझेशनचं महत्त्व सांगा, सिग्निफिकन्स सांगा हा प्रश्न येणार. तिसरा चॅप्टर जो आहे तो इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. त्याच्यामध्ये तुम्हाला X क्रोमोझोम आणि Y क्रोमोझोम यांचा फरक स्पष्ट करा. सेक्स क्रोमोझोमचं स्ट्रक्चर डिस्क्राईब करा. क्रिस क्रॉस इनहेरिटन्स म्हणजे काय ते येणार आहे. लिंकेज म्हणजे काय, क्रोमोझोमचे प्रकार एक्सप्लेन करा. ते ऑन द बेसिस ऑफ सेंट्रोमियर सांगायचे तुम्हाला क्रोमोझोमचे प्रकार. मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स याच्यामध्ये वॉटसन आणि क्रिकचा मॉडेल सांगा DNAचा. त्याच्यानंतर DNA आणि RNA यांचा फरक स्पष्ट करा. ह्युमन जिनोम प्रोजेक्टविषयी थोडक्यात माहिती सांगा. DNA फिंगरप्रिंटिंगचे ॲप्लिकेशन्स काय ते सांगा. ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफमध्ये ॲडॅप्टिव्ह रेडिएशन म्हणजे काय असणार आहे. कन्सेप्ट ऑफ स्ट्रगल एक्झिस्टन्स काय असणार आहे. सर्वायवल ऑफ फिटेस्ट काय असणार आहे. जो एक लॉ आहे की जो जास्त फिट असतो तोच या सराउंडिंगमध्ये सर्व्हाइव्ह करू शकतो. तो लॉ कोणी दिला, काय होता, कसा होता ते विचारलं जाणार. जो इव्होल्युशनमध्ये जशा पद्धतीने मानवाची उत्पत्ती होत गेली, उत्क्रांती होत गेली, बेसिकपासून तर ॲडव्हान्स लेवलपर्यंत आता आपण ह्युमन बिंग्स तयार झालो. त्याच्या अगोदर एक निंडरथेल मॅन नावाची एक कन्सेप्ट आहे की पहिले आपण निंडरथेल मॅन होतो. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय, त्याचे फीचर्स काय असा प्रश्न येऊ शकतो. प्लांट वॉटर रिलेशन जे 6वं चॅप्टर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रूट हेअरची लेबल्ड डायग्राम ड्रॉ करायची, त्याचं स्ट्रक्चर व्यवस्थित ड्रॉ करायचं. त्याच्यानंतर हायग्रोस्कोपिक वॉटर, कंबाईंड वॉटर म्हणजे काय, कॅपिलरी वॉटर म्हणजे काय त्याचे डेफिनेशन येणार. 7वा प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशनमध्ये तुम्हाला इथायलिन किंवा गॅसियस हार्मोन्स जे प्लांट्समध्ये प्रेझेंट असतात त्यांचा फिजिओलॉजिकल इफेक्ट, त्यांचे ॲप्लिकेशन्स विचारले जाणार आहे. 8वा प्रश्न रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाणार आहे डिस्टिंग्विश बिटवीन आर्टरी अँड वेन. आर्टरी आणि वेनचा फरक स्पष्ट करा. विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आतापर्यंत आपण किती चॅप्टरचा अभ्यास केला आहे, जवळपास आतापर्यंत मी तुम्हाला 8 चॅप्टर सांगितले. याच्या पुढचे मी तुम्हाला इकडे व्यवस्थित सांगतोय. आता बघा, अजून एक प्रश्न येणार जो की 2008ला आला आहे की ब्रीफ युजेस स्पिग्मोमॅनोमीटरचे सांगा, जे की BP मोजण्यासाठी वापरलं जातं स्पिग्मोमॅनोमीटरचं. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो दुसरा फरक जो सांगितला मी तुम्हाला ह्युमन हार्टचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. 2008ला आला, 10ला आला, 14ला आला, पुन्हा ऑक्टोबर 8ला आला. त्याची डायग्राम यायला पाहिजे तुम्हाला, त्याच्या आतलं स्ट्रक्चर यायला पाहिजे. फार महत्त्वाचा प्रश्न आहे, येण्याची दाट शक्यता आहे. वेंट्रल व्ह्यू जो असणार आहे हार्टचा, मागचा पुढचा दोन्हींच्या डायग्राम येण्याची शक्यता आहे. पुढे मी सांगितल्याप्रमाणे वेन आणि आर्टरी यांचा फरक स्पष्ट करा, हे तर येणारच आहे तुम्हाला. पुढे विद्यार्थ्यांनो ECG म्हणजे काय असणार, इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. आता याच्यामध्ये QRS, QRS हे 4 प्रकारचे काय असणार आहे आपल्याला कॉम्प्लेक्सेस बघायला मिळणार. आता हा PA, हा QRS, त्याच्यानंतर हा T हे काय रिप्रेझेंट करता. ECGवर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे यावर्षी. पुढे जर का बघायचं झालं विद्यार्थ्यांना, अशा पद्धतीने तुम्हाला हार्टची डायग्राम येणार. या पद्धतीने आपण 8 चॅप्टरचे बघितले. 9वा चॅप्टर जो असणार आहे तो असणार आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. याच्यामध्ये तुम्हाला स्पायनल कॉर्डचा TS म्हणजे ट्रान्सफर्स सेक्शन 8ला आलाय, 9ला आलाय, यावर्षी पण येऊ शकतो. रिफ्लेक्स ॲक्शन म्हणजे काय असणार आहे, रिफ्लेक्स आर्क म्हणजे काय असणार आणि रिफ्लेक्स ॲक्शनचं मेकॅनिझम काय असणार ते देखील येऊ शकतं. पुढे जर का महत्त्वाची गोष्ट झाली तर थायरॉइड ग्लँड विचारली जाण्याची दाट शक्यता आहे यावर्षी. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ते पिट्युटरी ग्लँड असते. ठीक आहे. त्याच्यामध्ये ॲडिनोहायपोसिस असतं. ॲड्रिनल ग्लँड, ॲडिनोहायपोसिस कुठले हार्मोन सिक्रेट करते हे विचारलं जाण्याची शक्यता आहे. गॉइटर विचारला जाणार विद्यार्थ्यांनो. एंडोक्राईन ग्लँड सांगा असं येणार. या सर्व प्रकारचे तुम्हाला प्रश्न बघायला मिळणार आहे.
अजून एक प्रश्न इम्पॉर्टंट वाटतोय, सेरेब्रम आणि सेरेबेलम यांचा फरक स्पष्ट करा. हा देखील प्रश्न बघायला मिळू शकतो तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये. हायपरथायरॉइडिझम आणि हायपोथायरॉइडिझम म्हणजे काय हे पण तुम्हाला बघायला मिळू शकतं. 10वा चॅप्टर बघायचा झाला तर ह्युमन हेल्थ अँड डिसीजेसमध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळणार. विद्यार्थ्यांना इनडायरेक्ट ट्रान्समिशन्स ऑफ डिसीज तुम्हाला बघायला मिळणार. एड्सचे सिम्पटम्स आणि एड्सपासून वाचविण्याचे किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स 8ला आले, 9ला आले, 11ला आले, 10ला आले, 24ला पण येणार. कॅन्सरचे सिम्पटम्स येणार, थायरॉइडचे सिम्पटम्स येणार, टायफॉइडचे सिम्पटम येणार. इम्युनिटी म्हणजे काय, इम्युनिटीचे प्रकार अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. पॅसिव्ह इम्युनिटी, ॲक्वायर्ड इम्युनिटी, त्याच्यानंतर ॲक्टिव्ह इम्युनिटी, सेल मेडिएटेड इम्युनिटी, टी सेल मेडिएटेड इम्युनिटी, या सर्व इम्युनिटीचे प्रकार तुम्हाला येणार आहे. विद्यार्थ्यांनो एलिझाचा फुल फॉर्म काय आहे ते येणार. एलिझा टेस्ट कशासाठी वापरली जाते, एड्ससाठी. कसं काय आहे सर्व गोष्टी येणार आहे तुम्हाला. पुढे जर का विद्यार्थ्यांनो बघायचं झालं तर तुम्ही इथं पुढे सर्व मागच्या वर्षी येणारे प्रश्न व्यवस्थित करून द्यायचे. मलेरियाचा कॉझिटिव्ह एजंट काय असतो, प्लाझ्मोडियम असतो विद्यार्थ्यांनो. प्लाझ्मोडियम वायवाक्स, प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम, प्लाझ्मोडियम, या सर्व गोष्टींमुळे मलेरिया होतो. आणि मलेरिया आपण कशा पद्धतीने प्रिव्हेंट करू शकतो ते येणार. टायफॉइडचे सिम्पटम्स येणार, ट्रान्समिशन येणार आणि पॉझिटिव्ह एजंट. या वेळेस मला असं वाटतंय की डेंग्यू विचारला जाऊ शकतो, कारण की आता डेंग्यू जर का तुमच्या इथं असणार तर डेंग्यू थोडा वाचून जायचा आहे. डेंग्यू नाहीतर मलेरिया, ठीक आहे, मलेरिया नाहीतर डेंग्यू. पुढे 11वं, एनहान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन. याच्यामध्ये महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला सांगतो. बायो फर्टिलायझर म्हणजे काय, रायझोबियमचा बायो फर्टिलायझरमध्ये काय रोल असतो, त्याच्यानंतर ॲनाबेना आणि अझोला यांचा बायो फर्टिलायझरसारखा कसा वापर केला जातो, त्याच्यानंतर SCP म्हणजे सिंगल सेल प्रोटीन, याचे ॲडव्हान्टेजेस काय, फायदे काय, या सर्व गोष्टी येण्याची शक्यता आहे. आता पुढे जर का विद्यार्थ्यांना बघायचं झालं तर बायो फर्टिलायझर तर फिक्स प्रश्न आहे. त्याच्यानंतर व्हिटॅमिन B12चा मायक्रोबियल सोर्स काय आहे, त्याच्यानंतर 2021ला ह्या पद्धतीचं इक्वेशन आलं. त्याच्यानंतर बायोगॅस प्रोडक्शनची स्टेज कुठली, 2 वेगवेगळ्या स्टेज सांगा तुम्हाला. अशा पद्धतीने हा चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हीच बघू शकता व्हिटॅमिन B2चा सोर्स काय, व्हिटॅमिन B12चा सोर्स काय, सायट्रिक ॲसिड्स म्हणजे काय, मायक्रोबियल सोर्स काय, लायपेजचा सोर्स काय, या पद्धतीने तुम्हाला प्रश्न बघायला मिळणार. 12वा, बायोटेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न बघायला मिळणार. रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीच्या स्टेप्स सांगा. त्याच्यानंतर वॅक्सिन म्हणजे काय, PCR म्हणजे काय, PCRची टेक्निक, ह्युमन जिनोम प्रोजेक्ट यावर्षी येण्याची दाट शक्यता आहे. जीन थेरपीमध्ये कुठल्या जीन्स यूज केल्या जातात, त्या 3 जीनचं नाव सांगा. पुढे विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने तुम्हाला प्लाझमिड विचारला जाणार. प्लाझमिड देखील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. बायोपायरसी म्हणजे काय असते, बायोपायरसीचे 3 उदाहरणं सांगा. 13वा चॅप्टर, ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन, याच्यामध्ये तुम्हाला कमेन्सॅलिझम विचारलं जाणार. कमेन्सॅलिझम म्हणजे काय, एक सुटेबल एक्झाम्पल सांगा कमेन्सॅलिझमचा. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे कमेन्सॅलिझमचा. पुढे आता वाळवंटात राहणारे ॲनिमल जे असतात त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे आपल्याला ॲडॅप्टेशन्स बघायला मिळाले, ते ॲडॅप्टेशन सांगा. 14वा चॅप्टर, इकोसिस्टम अँड एनर्जी फ्लो, याच्यामध्ये लिचिंग म्हणजे काय असणार आहे, कार्बन सायकल म्हणजे काय असते, ह्युमिफिकेशन म्हणजे काय असणार आहे, या पद्धतीचे महत्त्वाचे प्रश्न 14व्या चॅप्टरमध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे. 15वा चॅप्टर, बायोडायव्हर्सिटी अँड कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज, याच्यामध्ये तुम्हाला बायोमॅग्निफिकेशन म्हणजे काय, नॅटिलिटी म्हणजे काय, नॅटिलिटीला कसं आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतर इंडस्ट्रीज आर पोल्युटिंग पॉयझन इन वॉटर किंवा इंडस्ट्रीज आर पाउटिंग पॉयझन इन वॉटर, इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने पाण्यामध्ये वेस्टेज पोल्युटेड वॉटर सोडल्यामुळे पॉयझनची निर्मिती होते. पोल्युशन म्हणजे काय, डिफॉरेस्टेशन, जंगलतोड काय आहे, जंगलतोडचे परिणाम काय होतात आपल्या एन्व्हायरमेंटवर, या सर्व सोप्या गोष्टी तुम्हाला यावर्षी विचारले जाणार. इन सेटू कन्झर्वेशन म्हणजे काय, एक्स सेटू कन्झर्वेशन म्हणजे काय, दोन्हीचा फरक काय, या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार. विद्यार्थ्यांना तुम्ही बघू शकता इथं आपण काही तुम्हाला माइंड मॅप देखील प्रोव्हाइड केलेले. ते माइंड मॅप तुम्ही वाचू शकतात किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही त्याची रिव्हिजन करू शकता. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की बायोलॉजी हा जो सब्जेक्ट आहे तो एकदम थेरॉटिकल आणि फार छान सब्जेक्ट आहे. एकदा जर का तुम्ही त्याला गोष्टीसारखं वाचलं तर तो आयुष्यभर लक्षात राहण्यासारखी गोष्ट आहे. आणि हे जे 12वीचं बायोलॉजी ते एवढं छान आहे आणि इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला भविष्यामध्ये देखील त्याचा वापर कळणार आहे. विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने मी तुम्हाला सर्व इम्पॉर्टंट कन्सेप्ट आणि टॉपिक सांगितले जे की येणाऱ्या तुमच्या 6 तारखेच्या एक्झामला तुम्हाला बायोलॉजीमध्ये बघायला मिळणार आहे. याची PDF मी तुम्हाला व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये देणार. आणि व्हॉट्सअप कम्युनिटीला तुम्ही अजून पण जॉईन नसणार तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे जॉईन व्हायचं आहे. सर्व CET असू द्या, बोर्ड असू द्या, सर्व महत्त्वाच्या नोट्स तुम्हाला तिथे शेअर केल्या जाणार. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवा, कारण की जो निस्वार्थीपणाने देतो त्याला देव न मागता प्रत्येक गोष्ट देत असतो. त्याच्यामुळे प्रत्येकापर्यंत माहिती पोहोचवा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचा लेक्चर जेव्हा अपलोड होणार तेव्हा तुमच्यापर्यंत पण माहिती पोहोचणार. आणि आपण इथं विद्यार्थ्यांना थांबवूया.